तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नाम या टॉपिकवरती PYQ सराव प्रश्न संच. तर मित्रांनो, पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. तर मित्रांनो, तुमचा अधिक वेळ घेता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते, यातील विशेष नामे सांगा. तर आपल्याला त्यांनी वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये त्यांनी आपल्याला विशेष नामे विचारलेले आहेत. तर खालच्या पर्यायामधील गंगा आणि हिमालय हा पर्याय योग्य असणार आहे. कारण का गंगा हे विशेष नाम आहे, पण नदी हे सामान्य नाम आहे, त्यामुळे हा पर्याय नसणार आहे. नदी कोणत्या आपण म्हणलं असतं, गंगा नदी, कावेरी नदी, तर त्याला विशेष नाम, पण नदी हे सामान्य नाम आहे, त्यामुळे हा पर्याय योग्य नाही. पुढचा पर्याय आहे हिमालय आणि पर्वत. हिमालय हे विशेष नाम आहे, परंतु पर्वत हे सामान्य नाम आहे, त्यामुळे हा देखील पर्याय योग्य नाही. नदी सामान्य नाम आहे आणि पर्वत देखील सामान्य नाम आहे, त्यामुळे गंगा हे विशेष नाम आहे आणि हिमालय देखील विशेष नाम आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक C हे उत्तर योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर ताजमहाल हा शब्द अधोरेखित आहे आणि या शब्दाची त्यांनी आपल्याला जात ओळखाय सांगितलेली आहे. ताजमहाल हा अतिशय सुंदर इमारत आहे. तर ताजमहाल या शब्दाची जात ओळखायची आहे. तर मित्रांनो, नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. तर ताजमहाल हे विशेष नाम आहे. तर सामान्य नामाने जातीचा उल्लेख होतो आणि विशेष नामामध्ये त्या जातीतील एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा उल्लेख होतो. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे. तर मुलगा हे सामान्य नाम आहे, हा देखील पर्याय होणार नाही. पर्वत देखील सामान्य नाम आहे, हा देखील पर्याय होणार नाही. शाळा हे देखील सामान्य नाम आहे. हिमालय हे विशेष नाम आहे, त्यामुळे इथं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D, हिमालय. या ठिकाणी मुलगा ठिकाणी राहुल जर असतं, कोणता मुलगा असं राहुल जर नाव दिलं असतं तर हे विशेष नाम झालं असतं. पर्वत हिमालय असं नाव दिलं असतं, हिमालय पर्वत म्हटलं असतं तर हे विशेष नाम झालं असतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, हिमालय हे विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, ज्या योग्य वस्तू किंवा प्राणी यामधील गुण, धर्म, भाव यांचा बोध होतो त्यास काय म्हणतात. म्हणजे वस्तूतील किंवा प्राण्यातील गुण, धर्म, भाव यांचा बोध होतो त्यास काय म्हणतात. तर यास भाववाचक नाम असे म्हणतात. विशेष नाम या जातीतील एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा उल्लेख होतो त्यास विशेष नाम म्हणतात. सामान्य नाममध्ये यामध्ये जातीचा उल्लेख केला जातो आणि सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे. तर या ठिकाणी मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, परराष्ट्र. परराष्ट्र हे सामान्य नाम आहे आणि महाराष्ट्र, धृतराष्ट्र आणि देवराष्ट्र हे विशेष नामे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम कोणते. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सह्याद्री. तर सह्याद्री हे विशेष नाम आहे मित्रांनो. तर नदी हे सामान्य नाम आहे, धैर्य हे भाववाचक नाम आहे आणि समुद्र हे सामान्य नाम आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, सह्याद्री हे विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न आहे, उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो या वाक्यातील खेळाडू या शब्दाची जात ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सामान्य नाम. तर खेळाडू हे सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढील पर्यायापैकी विशेष नाम ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, मुंबई.
तर मित्रांनो, मुंबई हे विशेष नाम आहे. नदी, पर्वत, मुलगा ही सामान्य नामे आहेत. कोणती नामे आहेत? सामान्य. आणि मुंबई हे विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो. या वाक्यातील कुंभकर्ण या शब्दाची जात ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सामान्य नाम. तर कुंभकर्ण हे सामान्य नाम आहे. तर मित्रांनो, कुंभकर्ण हे मुळात विशेष नाम आहे, परंतु त्या वाक्यात त्याचा सामान्य नामासारखा वापर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत माझा देश आहे या वाक्यातील भारत या शब्दाची जात ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विशेष नाम. तर भारत हे विशेष नाम आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, या शाळेत बरेच नारद आहेत. या वाक्यातील नारद या शब्दाची जात ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सामान्य नाम. आता मित्रांनो, तुम्ही काय म्हणताल की नारद हे जर विशेष नाम आहे, तर तुम्ही सामान्य नाम कसं काय म्हणतात? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, सामान्य नामाचं अनेक वचन होतं. सामान्य नामाचं अनेक वचन होतं, परंतु विशेष नाम आणि भाववाचक नामाचं अनेक वचन होत नाही. ती नेहमी एकवचनी असतात. परंतु या वाक्यामध्ये बरेच भरपूर असे अनेक वचन सांगितलेलं आहे, संकेत दर्शवलेले आहे, बरेच खूप असे संकेत दर्शवलेले आहे. त्यामुळे नारद हे सामान्य नाम असणार आहे. उदाहरणार्थ आपण म्हटलं की माझी आई 16 सोमवार करते. माझी आई 16 सोमवार करते. तर तुम्हाला यात विचारलं की बाबा विचारलं की सोमवार याची जात ओळखा. तर तुम्ही म्हणताल की विशेष नाम, सोमवार हे विशेष नाम आहे, परंतु नाही मित्रांनो, त्याच्या अगोदर 16 हा शब्द आलेला आहे. हे अनेक वचन दाखवते मित्रांनो. त्यामुळे 16 सोमवार हे सामान्य नामच होणार आहे. हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील 4 पर्यायापैकी विशेष नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा. तर पुणे हे विशेष नाम आहे. कपिला गाय हे देखील विशेष नाम आहे. या ठिकाणी त्यांनी गाय जर म्हटलं असतं तर सामान्य नाम झालं असतं, पण त्यांनी कपिला गाय सांगितलेलं आहे त्यांनी. पुढचा आहे हिंदी महासागर, हे देखील विशेष नाम आहे, परंतु आसूर हे सामान्य नाम आहे. तर मित्रांनो, तर पर्याय क्रमांक डी हा पर्याय विशेष नामाचा नाही, तो सामान्य नामाचा आहे. म्हणून योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वाघ हा शूर प्राणी आहे. या वाक्यातील वाघ या शब्दाची जात ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सामान्य नाम. तर वाघ हे सामान्य नाम आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही? तर मित्रांनो, चांगुलपणा हे देखील भाववाचक नाम आहे. वात्सल्य हे देखील भाववाचक नाम आहे आणि गुलामगिरी हे देखील भाववाचक नाम आहे. परंतु हिमालय हे भाववाचक नाम नाही, ते विशेष नाम आहे. तर विशेष नामे आणि सामान्य नाम आणि भाववाचक नाम यामध्ये फरक नाम. भाववाचक नाम ओळखायचं कसं? तर सामान्य नाम आणि विशेष नाम यांना आई, की, गिरी, त्वा, पण, पणा यासारखे प्रत्यय लागून आलेले असतात. सामान्य नाम आणि विशेष नाम यांना आई, की, गिरी, त्वा, पण, पणा यासारखे प्रत्यय लागून आलेले असतात. त्यांना भाववाचक नामे असे म्हणतात. तसेच भाववाचक नामे हे वस्तू किंवा प्राण्यामधील गुणधर्म किंवा भाव दाखवतात, त्यांना भाववाचक नामे असे म्हणतात. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हिमालय हे भाववाचक नाम नाही. बाकी 3 पर्याय ही भाववाचक नामाचे आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालील दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम कोणते सांगा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, भारत. तर भारत हे विशेष नाम आहे. गाय हे सामान्य नाम आहे. राष्ट्र देखील सामान्य नाम आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक अ, भारत हे
विशेष नाम आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भाववाचक नाम ओळखा. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महागाई. तर महागाई हे भाववाचक नाम आहे, कारण की या ठिकाणी मित्रांनो बघू शकताय महागाई या ठिकाणी आई हा प्रत्यय लागलेला आहे. महागाई, तुम्हाला महागाई सांगितलं होतं की सामान्य नाम आणि विशेष नाम यांना आई, की, गिरी, त्वा, पण, पणा यासारखे प्रत्यय लागून भाववाचक नाम होते. प्रामाणिकपणा, महागाई, गुलामगिरी, शत्रुत्व या ठिकाणी अशा प्रकारची मित्रांनो ही भाववाचक नामे आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम असलेला पर्याय ओळखा. तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक अ, गरिबी हे भाववाचक नाम आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणतेही विशेष नाम नेहमी टिंब असते. मित्रांनो तुम्हाला मी मागाशी सांगितलेलं आहे की सामान्य नामाचं अनेक वचन होतं, सामान्य नामाचं अनेक वचन होतं, परंतु विशेष नाम व भाववाचक नाम यांचं अनेक वचन होतं, ते नेहमी एकवचनी असतात. तर कोणतेही विशेष नाम हे नेहमी एकवचनी असतं, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न मित्रांनो, वानर झाडावर चढले या वाक्यातील वानर या शब्दाची जात ओळखा. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, सामान्य नाम. तर वानर या शब्दात आहे सामान्य नाम. पुढचा प्रश्न मित्रांनो, बाबांनी मला शाबासकी दिली या वाक्यातील शाबासकी या शब्दाची जात ओळखा. तर मित्रांनो शाबासकी हे तर विशेष नाम तर होणार नाही, सामान्य नाम देखील होणार नाही, यापैकी नाही हा देखील पर्याय होणार नाही, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, भाववाचक नाम. तर शाबासकी हे भाववाचक नाम असणार आहे. तर मित्रांनो हा होता नाम या टॉपिकवरती आधारित PYQ सराव प्रश्नांचा भाग 1. तुम्हाला हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का आपण अशीच PYQ प्रश्नांची सिरीज आपल्या चॅनलवरती आणणार आहोत. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.